पालक, कोथिंबीर, कढीपत्ता हे मी स्वच्छ साफ करून घेतलेलं आहे आणि हे आता धुवून मी मिक्सरमध्ये टाकला आणि थोडेसे लसूण घेतले, हिरव्या मिरच्या घेतल्या, ह्या मिरच्या तिखटच राहता, थोड्याशा मिरच्या आणि हे आता मिक्सरला मी बारीक करून घेते। हे बघा आपलं बारीक इथं कढईमध्ये ओतून घेतलं। 1 वाटी तांदळाचं पीठ, 1 वाटी बेसन पीठ आणि इथं धना पावडर आणि जिरा पावडर आणि हातामध्ये असा क्रश करून घेतल्या ओवा आणि चव छान लागते। हे बघा आणि चवीपुरता मीठ। हे आता आपण सगळं मिक्स करून घेणार आहे, मस्त गोळा तयार करून घेणार आहे। हे बघा असा आपला, आणि तुम्हाला वाटलं पातळ तर तुम्ही थोडंसं पीठ टाकू शकता। हे बघा आपला गोळा झाला तयार आणि इथं मी आता लांब असा आकाराचा गोळा बनवून घेणार आहे आणि सोऱ्यामध्ये भरून घेणार आहे। इकडे मी तेल पण ठेवलं होतं तापायला, तेल पण आपलं तापलेलं आहे आणि हे बघा शेव मी बनवते आता आणि खूप अशी छान चव लागते शेवची, पौष्टिक अशी ही पालकची शेव आपण बनवली आणि बघा दिसायला पण हिरवीगार मस्त दिसते, चव पण छान लागते। तुम्ही पण बनवा, खाऊन बघा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। क्रिस्पी अशी आपली शेव बनलेली आहे। तुम्ही पण खात राहा, मजेत राहा। बाय, चला।